विदर्भ न्यूजची विशेष बातमी। स्वर्गीय माजी आमदार पुत्र आणि भाजपाचे प्रदेश सदस्य तथा लोकसभा समन्वयकामध्ये शाब्दिक चकमक। भाजपामधील वाद खुर्चीच्या कारणावरून चव्हाट्यावर आला। वाशिम येथील महायुतीच्या मेळाव्यामध्ये मंचावरती चक्क खुर्चीसाठी झाले मोठे वादंग। वाशिम येथील पाटणी कॉम्प्लेक्स येथे बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंचावर निष्ठावंतांना अखेरच्या रांगेमध्ये स्थान दिल्याची चर्चा रंगू लागली होती। महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे प्रदेश सदस्य तथा मतदारसंघाचे समन्वयक राजू राजे भाषण करण्यासाठी आपल्या खुर्चीवरून उठून माईक जवळ उभे झाले। त्यावेळी कारंजा मानोरा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणे यांचे पुत्र ज्ञायक पाटले हे राजू राजे यांच्या खुर्चीवरती जाऊन बसले होते। राजू राजे आपले भाषण आटोपून खुर्चीवर बसण्यासाठी आले असता ज्ञायक पाटणे यांनी खुर्चीवरून उठण्यास नकार दिला। त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे कळते। मंचावर काही काळ तणाव निर्माण झाला होता। हा सर्व प्रकार मंचावर उपस्थित असलेले उद्योग मंत्री उदय सामंत, अर्जुन खोतकर, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या समोरच घडला। शेवटी राजू राजे यांनी ती जागा सोडून दुसऱ्या खुर्चीवर बसणे पसंत केलं। त्यानंतरही गायक पाटणे त्याच जागी बसून होते। या प्रकरणाची चर्चा मात्र वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर लोकसभा मतदारसंघामध्ये रंगताना दिसून येत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।